यात आपण सोप्या शाब्दिक उदाहरणांपासून देखील सुरुवात करणार आहोत. आणि आता यात दिसतंय या ठिकाणी तुला वाचू शकते तू. हो. हो. तर या ठिकाणी गणिताचं आपण उदाहरण बघणार आहे बेटा. उदाहरण आहे, मंजोतने बदामाची 14 झाडं लावली. किती झाडं लावली? उदा. हा. आणि पेरूची झाडं लावली 21. तर एकूण किती झाडं लावली? या ठिकाणी काय करायचंय आपल्याला? लक्ष्मी, आपल्याला काय करायचंय या ठिकाणी? बेरीज. बेरीज करायची आहे. आणि जसं की तू स्क्रीनवर बघू शकते की या ठिकाणी बेरीज दाखवली आहे. आपल्याला हे माहिती आहे हो. की 14 मध्ये हा जो 4 आहे, हा कुठल्या स्थानकावर आहे? ए. हा, मग ए म्हणजे काय बेटा? एकक. बरोबर. ए म्हणजे एकक आणि द म्हणजे दशक. बरोबर. मग आपण एककांची बेरीज करतोय, बरोबर आहे. हो. आणि एककांची बेरीज केल्यावर इथे उत्तर आलं 5. बेटा, ही उदाहरण सोडवत असताना आपण ही सोपी उदाहरणं जरी असली तरी या सोप्या उदाहरणांकडून आपण गणिताच्या पुढच्या कठीण उदाहरणांकडे जाणार आहोत, जी आपल्याला कठीण वाटतात. बरोबर आहे. हो. आणि म्हणूनच आधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रमानं आपण आता शिकणार आहोत. समजतंय बाळा हो. तुला? काही हो. अडचण हो. आली तर मला विचार. तर सुरुवात हो. आपण केलेली आहे की गोष्टीमधली बेरीज कशी करायची. तर हो. बेरजेसाठी आपण बघतो की आणि एकूण अशा प्रकारचे. आता इथे दोन वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. तू सांगू शकशील की कुठली कुठली झाडं आहेत या ठिकाणी? अ, सांगता येईल तुला? नाही सर. बर, तुला स्क्रीन दिसते आता? हो. हा. तर हे झाड कसलं आहे? 14 झाडं कसली? अ, हे बघ, ही 14 झाडं कसली आहेत? बदामाची. 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 बरोबर. आणि हो. 21 झाडं कसली आहे? पेरूची. अगदी बरोबर. आणि आता आपल्याला ह्या दोन्ही प्रकारच्या झाडांची बेरीज करायची आहे. काय करायची आहे? बेरीज. बेरीज करायची. आणि ती बेरीज येते 35. काय आली? 35. बरोबर. आता मात्र खालच्या उदाहरणामध्ये लक्ष्मी हो. आपल्याला तयार रेडीमेड असं दिलेलं नाहीये. आपल्याला ते उदाहरण वाचून मग सोडवायचंय. तू वाचशील की मी वाचू उदाहरण दुसरं? तुम्ही वाचून घ्या सर. ओके. रवीकडे 15 फुगे आहेत. किती फुगे आहेत रवीकडे? 15. 15 फुगे आहेत. आणि नीताकडे आहेत 21 फुगे. किती फुगे आहेत? 21. 21. आता मला सांग, तर दोघांकडे मिळून किती फुगे फुगे झाली? तर काय करावं लागेल आपल्याला? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. बेरीज. कशावरून लक्षात आलं तुला की बेरीज करायची आहे? कारण तिथे चिन्ह आहे. चिन्ह आहे. आणि शाब्दिक उदाहरणामध्ये कुठल्या शब्दांमुळे तुला कळलं की बेरीज करावी? ते दोघी 15 आणि 21. हा, दोघांकडे मिळून किती आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत? इथे लिहिणार आपण 15. आणि इथे खाली लिहिणार 21. 21. मग ही 15 आणि 21 ची आपल्याला बेरीज करायची आहे. हो. 5 आणि 1 6. या ठिकाणी 6. आणि 1 आणि 2 किती? 3. मग बाळा, उत्तर काय आलं आपलं?
36. उत्तर आलं आपलं 36. काय उत्तर आलं? 36. आता बरं, आता मला कोण सांगेल की या 36 मध्ये एकक काय आहे आणि दशक काय आहे? 36 उत्तर बरोबर आहे, पण 36 हो. मध्ये एकक काय येईल? 5 आणि 1. बर, उत्तरामध्ये एकक काय येईल उत्तरातला? आता 36 आपण लिहिलं, या 36 मध्ये हो. एकक कुठला? 36 मध्ये एकक कुठला? हा जो 36 आपण लिहिला, हो. याच्यामध्ये एकक कुठला असेल? 36. 36 मध्ये एकक कुठला? 3 की 6? 6. 6 एकक. आणि मग दशक? 3. हा, मग 3 दशकचा अर्थ काय होतो बरं? 3.4. 3 दशक म्हणजेच 30. 30 अधिक 6 असा झाला 36. किती झाला? 36. मग 36 मध्ये 30 आणि 6 असे आहेत ना बेटा? हो. हा, मग 36 मध्ये आहेत 30 अधिक 6 असे झाले 36. म्हणून 3 दशक आणि 6. 6 काय? 30. तीन 36. दशक आणि 6 एकक असा झाला 36. 36. एकक. बरोबर आहे, समजतंय बाळा तुला? हो. आणखी शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. दिसतायत तुम्हाला? शाब्दिक उदाहरणं दिसतायत? हो. ही शाब्दिक उदाहरणं नेमकी कसली ते आता आपण बघू. बघ या हो. ठिकाणी हे उदाहरण दिसतंय तुला पहिलं? हो. वाच बरं, तुला वाचता येतंय? वाच. दादाकडे 15 रुपये होते. मावशीला त्याला अजून 20 रुपये दिले. आता दादाकडे किती रुपये झाले? हा, मग हे उदाहरण कसलं आहे बरं? बेरीज. कशावरून लक्षात आलं की बेरीज? 15 आणि 20च्या अंकातून. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी की वर्ड म्हणजे महत्वाचा शब्द आहे अजून. अजून दिले म्हणजे आणखी दिले, म्हणजेच बेरीज. त्याला इंग्रजीत प्लस असं म्हणतो आपण. मग या ठिकाणी काय हो. होईल? दादाकडे दिलेत 15. किती दिलेत? 15. दादाकडे 15 होते आणि त्याला मिळवले आपण 20. 20. मग आपण उभ्या मांडणीत हे करूया. तिकडे बघा, तुला दिसतंय? हो. आपण याची उभी मांडणी करूया. 15 अधिक 20 काय येईल बरं? 15 अधिक 20 किती येईल? 35. बरोबर, उत्तर आलं 35. मग किती पुस्तकं झाली? किती रुपये झाली? 35. 35 झाली. म्हणजे हे उदाहरण होतं बेरजेचं. कसलं उदाहरण होतं? बेरजेचं. बेरजेचं. बरोबर. खालचं उदाहरण नेमकं काय आहे ते आपण वाचूयात. तू वाचते? हो. एवढी सगळी उदाहरणं आज आपल्याला आजच्या या भागात
सोडवायची आहेत बेटा लक्ष्मी. हा, हो. ओके. वाच बरं उदाहरण कुठलं आहे. कपाटात 24 पुस्तके होती. त्यात अजून 12 पुस्तके ठेवली तर कपाट एकूण किती पुस्तके झाली? बरोबर. काय करावं लागेल. बेरीज. बर, कशावरनं कुठला एक शब्द आहे की त्यावरनं तुला असं लक्षात आलं की बेरीज करायची आहे. अजून. अजून. हा, अजून. शाबाश. अजून आणखी एक शब्द आहे की ज्याच्यामुळे लक्षात येतं की बेरीज करायची आहे. एकूण. शाबाश, अगदी बरोबर. याच्यातला कीवर्ड महत्वाचा शब्द आहे एकूण. या शाब्दिक उदाहरणावरून आपल्याला हे कळतं की आपल्याला करायची आहे बेरीज. मग हा आपण बेरीज करणार आहोत. त्यासाठी आधी काय करावं लागेल. 24 अधिक 12 काय होईल. 36. 36. अगदी बरोबर. या एककांची बेरीज केली. 4 आणि 2 6. 4 आणि 2 6 आणि 3 आणि 1 2 आणि 1 3. असं काय उत्तर आलं. 36. 36. अगदी बरोबर. आता तू काही वही वगैरे घेतली सोबत. हो हो व्हेरी गुड. पुढचं उदाहरण हो. बघूयात. वाच बरं बाळा. घरात 18 डबे होती. आईने बाजारातून आणखी 11 डबे आणले. आता घरात एकूण किती डबे झाले? काय करावं लागेल पुन्हा. बेरीज. बर, बेरीज करावी लागेल. हे कशावरून लक्षात येत आहे. एकूण. बरोबर. मग करायची बेरीज. हा 8 अधिक 1 9 बरोबर आहे. आणि 1 अधिक 1 हो. किती. 2. एकूण संख्या काय 2. झाली. 29. 29. म्हणजे आपण केली बेरीज. बघा, आपल्याला समजपूर्वक वाचता आलं तर गणिताची शाब्दिक उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. म्हणून समजपूर्वक वाचता येणं फार आवश्यक आहे. पुढचं उदाहरण. 2च उदाहरणं राहिली बाळा आज. हो. सांग, वाच. साजीकडे 24 अंडी आहेत व शबानाकडे 32 अंडी आहेत. तर दोघांकडे मिळून एकूण किती अंडे होतील? बरोबर. आता किती अंडी झाली. पुन्हा काय करायचंय. बेरीज. कशावरनं लक्षात आलं की बेरीज करायची आहे. यातला कीवर्ड महत्वाचे शब्द कुठले की ज्यामुळे हे लक्षात येतं की बेरीज करायची आहे. एकूण. बरोबर. एकूण. एकूण. हा, मिळून एकूण. यावरून लक्षात येतं की आपल्याला करायची आहे बेरीज. मग करणार आपण 24 अधिक 32 काय होईल. आधी 56. एककांची बेरीज. बरोबर. उत्तर येईल 6. 56. उत्तर आलं. काय उत्तर आलं. 56. 56 उत्तर आलं.
बरोबर आहे, उत्तर 56 आलं. हो. पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण काय आहे? मारियाकडे 30 नाणी गोळा झाली आणि महिराकडे 24 नाणी आहेत. दोघांकडे मिळून एकूण नाणी किती? बर, मारियाकडे किती आहे? 30. बर, आणि मिहीरकडे किती आहेत? 24. मग दोघांची मिळून म्हणजे काय करायला लागेल? बेरीज. बरोबर, मग आपल्याला करायचे आहे बेरीज बेरीज. करायची. काय करायची आहे? बेरीज करायची, बेरीज. मिळवायची आहे. मग एककांची बेरीज करूया आधी. काय येईल इथे? 4. बरोबर, 4. आणि इथे 3 + 2 5. 5. मग 5. उत्तर काय आलं आपलं? 54. अगदी बरोबर, आपलं उत्तर आलेलं आहे 54. 54. बरोबर. म्हणजे वाचलेल्या शाब्दिक उदाहरणावरनं आता तुला हे समजायला लागलंय किंवा तुला कळतंय की ही बेरीज आहे, किंवा वजाबाकी किंवा इतर काय आहे ते. म्हणून समजपूर्वक हो. वाचता येणं आणि गणित सोडवता येणं हे देखील खूप महत्वाचं आहे. आहे. बरोबर आहे. तर आजच्या या सर, भागात, हा बोल, तुला काही शंका आहे? मी काय सांगते, हम्म. माझ्या मैत्रिणी सुद्धा करून घ्या ना सर. मैत्रिणीला का तुझ्या? हो. चालेल, आपण याच्या नंतरचा पुढचा जो क्लास घेऊ ना, त्यावेळेला हो. तू तुझ्या मैत्रिणीला सुद्धा लिंक पाठवू शकते, किंवा तुम्ही दोन्ही हो. तुझ्या घरी किंवा एकत्र असला तर मग मी तुम्हाला ऑनलाईन पुढची सगळी गणिताची उदाहरणं, त्यानंतर विज्ञान अ, आणि इंग्रजी या विषयावर आपण ऑनलाईन क्लास घेणार आहोत. हो. चालेल बेटा. हो. हो. आणि पप्पांना लागलंय असं कळालं, पप्पांची काळजी घे. हो. हो. हम्म. आणि बोलायचंय का तुम्हाला? काय म्हटली? पप्पांशी बोलायचंय का? हा, पप्पा तर ऐकतातच असतील. विज्ञानाचं आणखी आता तुला काही दिसतंय का स्क्रीनवर? हो. काय दिसतंय बाळा? एक चिन्ह आहे, काळ काळ काहीतरी. बर बर बर, आता दिसतंय? नाही. बर, आता बघ तुला काय दिसतंय तर. हो, थांबा. हो, दिसलं. दिसतंय, कसलं चित्र आहे बरं? सकाळचा देखावा. सकाळचा देखावा आहेच, परंतु या ठिकाणी पाऊस कसा पडतो याचं जलचक्राचं चित्र आहे. तुला माहितीये पाऊस कसा पडतो? तर या नाही. चित्राच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. सूर्य दिसतोय तुला चित्रात बाळा? हो. हो. ओके, तुला सूर्य दिसतो आहे चित्रात, बरोबर? हो. आणि या सूर्याची किरण ही खाली पडतायत बघ, दिसताय? हो. हा, मग ही सूर्याची प्रखर किरण पाण्यावर पडतायत आणि त्या पाण्याची काय होतीये? वाफ निघते. बरोबर, मग त्या पाण्याची होतीये वाफ. आणि ही वाफ जाते वर आणि त्याचे बनतायत काय? बनतायत ढग. ढग बनतायत. आणि पुन्हा एकदा हे जे ढग आहेत, ह्या हो. ढगांमध्ये काय आहेत? बाष्प आहे. म्हणजे
जे पाणी आहे त्याची वाफ आहे म्हणजे बाष्प आहे, आणि त्याचं छोटे छोटे पाण्याचे थेंब दिसत आहेत तुला चित्रात. हो. आणि हे पाण्याचे थेंब अधिक जड झाल्यामुळे ते आकाशातनं पुन्हा जमिनीवर पडतायत, पडताना दिसतायत. हो. हे पडणारे थेंब म्हणजेच काय बरं? पाऊस. पाऊस. बरोबर. हे पडणारे थेंब म्हणजेच पाऊस. अशा पद्धतीनं हा जो पाऊस आहे, हा पाऊस पडतो, पुन्हा ते पाणी नदी तलावामध्ये येतं, समुद्रात येतं, आणि समुद्रातून पुन्हा त्या पाण्याची वाफ होते, आणि हे असं चक्र सतत सुरू असतं, आणि याला आपण म्हणतो जलचक्र. काय म्हणतो? जलचक्र. बरोबर. मग जलचक्राच्या माध्यमातनं आपल्याला पाण्याची वाफ कशी होते? बाष्पीभवन. आणि बाष्पीभवनातून पुन्हा ढग तयार होऊन ढगातून कसा पाऊस पडतो, ही सगळी प्रक्रिया आपल्याला कळते. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय काय क्रिया होत असते ते तुला आता स्क्रीनवर दिसत असेल. दिसतंय? हो. तर आधी होत असते पाण्याची वाफ होते. ती कशामुळे होते? काय लिहिलं इथे? तू वाचतेस का? सूर्यामुळे. बरोबर. सूर्याच्या उष्णतेमुळे नद्या, तलाव, समुद्रातील पाणी याची वाफ होते, आणि ती सर. हवेत हवेत जाते. सर. हम्म हा, आता दिसला स्पष्ट. हम्म हम्म हम्म. पुढची क्रिया होते संगणन. संगणन होतं म्हणजे काय होतं? वाच इथे काय ही लिहिलंय. वाफ ही वाफ थंडी हवेत जाऊन लहान थेंबांमध्ये रूपांतर होते आणि ढग तयार होतात. काय तयार होतात? ढग ढग. तयार होतात. आणि मग या ढगांमधून पुढे काय होते? वृष्टी होते, म्हणजेच पाऊस पडतो. जेव्हा ढगांमधील पाण्याचे थेंब मोठे होतात, हो. आणि ते मोठे झालेले थेंब पृथ्वीवर पडतात, आणि पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडणे म्हणजेच काय? पाऊस. बरोबर. शाबाश. म्हणजे पडतो पाऊस. मग हे असं का होतं, असा प्रश्न आपल्या मनात पडतो, आणि म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पद्धतीनं शोधता येतं. आता प्रयोग आपल्याला घरच्या घरी कुठला करता येईल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तू लक्षपूर्वक व्हिडिओ बघ. असे का होते? हो. आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की नेमका पाऊस पडतो कसा. उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबांमध्ये रूपांतर होते. हे मोठे थेंब जड असतात, त्यामुळे ते तरंगू शकत नाही. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. पावसाच्या रूपानं जमिनीवर आलेले पाणी ओळ, नाले, नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळते. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते आणि हे पाणी नद्यांना येऊन मिळते. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. पाण्याचे बाष्पीभवन व संगणन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. यालाच आपण जलचक्र असे म्हणतो. एका सोप्या घरगुती प्रयोगाच्या माध्यमातून आपण हे बघूयात.
आपण काचेच्या पेल्यात गरम पाणी घेतलं आहे आणि त्यावर स्टीलची एक प्लेट देखील ठेवली आहे. आता त्या प्लेटवर आपण बर्फाचे तुकडे ठेवलेले आहेत. काचेच्या पेल्यातील गरम पाण्याची वाफ होत आहे आणि काचेच्या पेल्यावर असलेल्या प्लेटवर पाण्याची वाफ होऊन त्या वाफेचे थेंब जमा होत आहे. गरम पाण्याची वाफ थंड प्लेटवर गेल्यामुळे संघननाची क्रिया घडली आणि पाण्याचे थेंब तयार झाले. हेच ढगात घडतं आणि नंतर पाण्याचे थेंब म्हणजेच पाऊस पृथ्वीवर पडत असतो. तुला कळलं असेल बेटा आता? बघितला तू व्हिडिओ? हो. आणि तुला हे पण कळालं असेल, तू अशी वाफ होताना बघितलीये घरी? हो, बघितलीये. कुठे बघितलीये बेटा? ते माझ्या मम्मीने काहीतरी केलं होतं ते आपण जेव्हा गरम गरम भाजीवर ताट ठेवतो ना त्यावेळेला ते तेव्हा.